या पुरुष प्रधान संस्कृतीमुळेच आजपर्यंत हा कुटुंब व्यवस्था आपली टिकून राहिलेली आहे. खरं तर पुरुषाचं मन खूप मोठं आहे, तो प्रत्येकीची जबाबदारी घेतोय. माझ्या पत्नीने घरात मला व माझ्या मुलांना मारण्यासाठी गोचिड मारण्याचं औषध आणून ठेवलं होतं. पुरुषांना न्याय, पुरुषांना न्याय, पुरुष आयोग. कायदा पुरुषांसाठी का नको? पुरुषांसाठी पुरुषांच्या बाजूने बोलणारा एखादं का नको? कुणीतरी तर बोलावं ना मॅडम पुरुषांच्या बाजूने. पुरुष आयोग हवाच. महाराष्ट्र विधानसभेत महिला सुरक्षिततेवर चर्चा सुरू असतानाच एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला, तो म्हणजे पुरुषांवरील अत्याचार आणि कायद्याच्या गैरवापराचा. म्हणून आपण असा देखील विचार करावा की पुरुषांना सुद्धा न्याय मागण्याची व्यवस्था व्हावी. कुठलाही कायदा ज्या वेळेला एकांगी होतो त्यावेळेला त्या कायद्याचा अपेक्षित रिझल्ट मिळत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाची दखल घेत सखोल अभ्यासासाठी विशेष अभ्यास गट स्थापन करण्याचं आश्वासनही दिलंय. सगळे बोर्ड घेऊन असतात आणि त्याच्यावर लिहिलं असतं पत्नी पीडित पती आणि आम्हाला न्याय द्या. अशा प्रकारे विविध कायद्यांचा जो काही दुरुपयोग हळूहळू वाढतोय, 3-4% आपण तो वाढतोय, त्याही संदर्भात या सभागृहाला मी आश्वस्त करतो की माननीय डीजींच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आम्ही तयार करू आणि त्या कमिटीमध्ये सिनियर एक महिला अधिकारी पण आम्ही देऊ. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर बाई माणूस पोहोचलं छत्रपती संभाजीनगरमधील पत्नी पीडित पुरुष आश्रमात. ॲडव्होकेट भारत फुलारे यांनी सुरू केलेल्या या आश्रमात अनेक पुरुष असे आहेत जे स्वतःला न्याय मिळत नसल्याचं सांगतात. महिलांसाठी असलेले काही कायदे पुरुषांविरोधात वापरले जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. मग प्रश्न असा की कायदे जेंडर न्यूट्रल असावेत का आणि या मागणी मागचं वास्तव नेमकं काय आहे याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न बाई माणूसने या ग्राउंड रिपोर्टमधून केलाय. पहिला मी दिवस टाकला होता तेव्हा त्यांनी दिला नाही. म्हणजे जवळजवळ एवढी अमाऊंट मागितली की माझी 2-4 पिढ्या जरी मी ते काम करून तेवढी मी रक्कम देऊ शकत नाही, एवढ्या रकमेवरती तडजोडीसाठी दिवस ठेवला होता. आणि त्याच्यानंतर या सगळ्या केस मी काही जिंकलो, काही तिनं स्वतःहून सरेंडर होऊन मागं घेतलं आणि माझं मॅटर मिटलं. मग मॅटर मिटल्यानंतर मी ठरवलं की आपल्यासारखी पत्नी पीडित खूप आहे, मला जशी राहायला वेळ नाही भेटली, हिंमत धरून लोक जगणारे कमी आहे. संन्याशी झालो परवा कुणाचे, जीवनात आशा नाही कशाचे. म्हणून मी तेव्हाच ठरवलं की आपल्याला आता हे लोक जमा करायचे. मग आम्ही पहिले डावात मचाळा पार्टी काढली होती 2013-14च्या आसपास. 14, 15, 16, 17 म्हणजे 2-3 वर्ष आम्ही ही पत्नी पीडित नव्हते, डावात मचाळा पार्टी. संसाराचा जो डाव आहे अर्ध्यावरती डावा मोडीला असं जे गाणं होतं पहिलं, काय का डाव की अर्ध्यावरतच मोडत होता, कारण आपला पूर्णत्वास तो डाव काय केला नव्हता. मग असे आमची संकल्पना म्हणून आम्ही डावात मचाळा पार्टी काढीन. किती लोक पत्नी पीडित हे जमा करायला लागले. पण खरी परिस्थिती दबा लागली, माणूस लाजायला लागला सांगायला. आता बायकोनं मारलं सांगायला, बाईला जर नवऱ्याने मारलं तर लगेच पळत जाईन सांगून ये, पण नवऱ्याने जर बायकोला मारलं तर ते सांगायची जागाही राहिली नाही, माणूस जातच नाही, पहिला मार खाऊन घेतो. इव्हन नुसते बायकाने मारू लागल्या, सासू पण मारू लागले. आजकाल बऱ्याच ठिकाणी आज झालं आहे का सासूना आणि बायकोनं मारलेली पत्नी पिढी त्याची पण संख्या वाढली. नुसती बायको मारत नाही, सासू पण मारू लागली. आणि मग सासूचा आणि बायकोचा जर त्रास दोघा सुरू झाला तर माणूस आवटलाच. या आश्रमात राहणाऱ्या पुरुषांच्या कथा वेदनादायी आहेत. घरगुती वाद, मानसिक त्रास आणि काही प्रकरणांमध्ये कायदेशीर लढाईमुळे उद्ध्वस्त झालेलं आयुष्य. सिमेंट्स कंपनीमध्ये मी ड्युटीला होतो. माझं पेमेंट झालं की बायको ATM कार्ड घेऊन टाकायची, ATM कार्ड घेऊन टाकायची, पुरे पैसे घेऊन टाकायची. मला गाडीत पेट्रोलला इकडे तिकडे घरच्यांना काही पैसे देऊ देत नव्हती. असं करून करून मी एक भाजीपाल्याचा माझा एक छोटासा बिझनेस चालू केला होता. किंवा तिच्या धाकाने भाजीपाला बी विकावं लागायचं. इकून आलं भाजीपाल्याचे पैसे पूर्ण ती घ्यायची माझ्या, तरी पण घरात भांडणं करायची, मला शिव्या द्यायची. ड्युटीहून आलो की भांडे घासायला लावायची किंवा झाडून घ्यायला लावायची. काही ना काही काम किंवा बाहेर उभं राहिलं तर चार लोकात जर मी उभं राहिलो तर शिव्या द्यायची. तर माझा विचार आला तर काहीतरी करावं, काय करावं. पण मग नेमकं सरांच्या याच्यात आलो, भारत सरांच्या इकडे आलो, त्यामुळे थोडा धीर भेटला. म्हणून कसं तरी मी कामं करू राहिलो. माझ्या पत्नीने रजिस्टर मॅरेज करण्यासाठी माझं हयात असतानाच मूर्तीपत्र काढून ठेवलंय. त्यात माझं दुर्दैव असं, मी ज्या ग्रामपंचायतचा सदस्य आहे त्याच ग्रामपंचायतने माझं मूर्तीपत्र दिलं. पोलिसांनी तपास केला नाही व मला आजपर्यंत त्या मूर्तीपत्रासंदर्भात न्याय मिळाला नाही.
NCRBच्या 2021च्या आकडेवारीनुसार देशात झालेल्या एकूण 1,64,000हून अधिक आत्महत्यांपैकी तब्बल 81,000हून अधिक विवाहित पुरुष होते, तर विवाहित महिलांची संख्या सुमारे 28,000 इतकी होती. यामागील कारणांकडे पाहिलं तर जवळपास 33% पुरुषांनी कौटुंबिक समस्यांमुळे तर सुमारे 5% पुरुषांनी वैवाहिक कारणांमुळे टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं. दरम्यान 2022-23च्या अहवालानुसार आत्महत्या करणाऱ्यांमध्ये पुरुषांचं प्रमाण वाढून ते एकूण प्रकरणांच्या सुमारे 72 ते 75% पोहोचल्याचंही दिसून येत आहे. पुरुषांवर जसं महिलांवरती बलात्कार होतात तसं पुरुषांवरती काय अन्याय होतात. खरं तर शारीरिक व्याधींपेक्षाही मला वाटतं मनावर जे बलात्कार होतात पुरुषांवर जो आघात होतो तो सांगताही येत नाही आणि कोंडी एक प्रकारे त्या माणसाची होत असते. अहंकार आडवा येत नाही. जी पुरुष आणि स्त्री ज्या शारीरिक मर्यादा प्रत्येकाला दिल्या, कोणीच विश्वास ठेवत नाही ना बायको मारू शकते. अरे बायको वेश काय मारेल, याच्या 2 झापडीची नव्हती बायको. कोणी पण असा विचार करतं. आबला ठरवली जाते मात्र ती नाहीये. ती मला वाटतं 4 भिंतीच्या 2 झापडीची जास्तच मारत असेल. हे माझं स्पष्ट म्हणणं आहे. पुरुषावर तो अन्यायच होतो पण पुरुषाला कोणी मान्यच करत नाही. पुरुष एकदा कमावता झाला, 18 वर्षाचा झाला की त्यांनी कुटुंबाची जबाबदारी घ्यायला पाहिजे. मग त्यांनी आईची जबाबदारी घ्यावी, त्यांनी बहिणीची जबाबदारी घ्यावी, त्यांनी बायकोची जबाबदारी घ्यावी. म्हणजे तो भाऊ असला तरी त्याने जबाबदारी घ्यायची आहे, तो मुलगा असला तरी त्याने जबाबदारी घ्यायची आहे, तो पिता असला तरी त्याने जबाबदारी घ्यायची आहे. खरं तर पुरुषाचं मन खूप मोठं आहे. तो प्रत्येकीची जबाबदारी घेतोय, प्रत्येक महिलेची जो जबाबदारी घेतोय. आईची घेतो, बहिणीची घेतो, मुलीची घेतो आणि बायकोची सुद्धा घेतो. मात्र पुरुषाला गुन्हेगार ठरवलं जातं, त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात कोंडलं जातं आणि एवढं करूनही आज मला असं वाटतं पुरुषावरच अन्याय होतो. या आश्रमात गेल्या 2 वर्षांपासून पीडित पुरुषांचं समुपदेशन ॲडव्होकेट संध्या मोरे करतात. त्या सांगतात, पत्नी पीडित म्हणजे पत्नीकडून जर पुरुषांना त्रास होत असेल तर तो कशा प्रकारचा त्रास होतो आणि तो पुरुष बाहेर व्यक्त करू शकत नाही. जसं की महिलांसाठी महिला आयोग आहे. कमीत कमी त्रास झाल्यानंतर त्यांना बोलता येतं, सांगता येतं, कुठेतरी त्रास झालाय हे त्यांना व्यक्त करता येतं. तशाच पद्धतीने पुरुषांवर झालेला अन्याय हे बाहेर कुठेही ऐकलं जात नाही. ज्यांना ज्यांना त्रास होतो पत्नीकडून म्हणा किंवा महिलांकडनं म्हणा, तर हे एक ठिकाण आहे जिथं येऊन ते त्यांचा त्रास सांगू शकतात. आता आलेली प्रत्येक केस ही खूप वेगळी असते. महिलांच्या व्यथा कधी तुम्हाला समजतात, जेव्हा तुम्ही त्या ऐकून घेतात. अगदी तसंच पुरुषांच्या व्यथा तुम्हाला कधी समजणार, कमीत कमी तुम्ही त्या ऐकून तरी घेतल्या पाहिजे. कावळोबा रे वाचवाता, बायकोने दिली सजा लग्नाचे, पुरुष आयोग, पुरुष आयोग 498 बंद, 498 बंद, बोटगी बंद, बोटगी बंद. पुरुषांना न्याय, पुरुषांना न्याय. एकतर्फी कायदे, एकतर्फी कायदे, एकतर्फी कायदे.